सखीने का सोडवून दिलं तुमचं गणित? अहो माझं नाही तुमचं. अहो तुम्ही मला कोड्यात टाकलं होतं पण त्यांनी सोडवलं. तुम्हाला सोडवणारी ती कोण? कसं झालं माहितीये का, ते गणितामुळे माझ्या कुस्तीमध्ये लक्ष लागेल म्हणून दोस्तीच्या नात्यानं सखी मॅडमने मला मदत केली. ही अशी दोस्ती खोटारडेपणा करण्याची? तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव. अहो कशाला आत्ताच्या आत्ता फोन लाव. अहो पण अहो कशाला लावताय फोन? अहो ऐका की माझं अंजलीबाई. अहो मी बोलते. हाय अंजली, काय म्हणतेस, कशी आहेस? बरी नाहीये. का ग, काय झालं? तू मॅनेजर आहेस ना? हो. काय मॅनेज करायला आलीस? राणाजींची कुस्ती ना? हो अर्थात, हा काय प्रश्न आहे? मग तेच कर ना. उगाच नको ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न का करतेस? अंजलीबाई म्हणजे हे खूप साधे. यांना खोटेपणा येत नाही आणि तू त्यांना त्याची सवय लावू नकोस. खोटेपणाची काय सवय लावली मी? त्यांची गणितं त्यांना सोडवू दे. त्यांच्या वतीनं तू सोडवून द्यायची काही गरज नव्हती. ओ ते अगं ऍक्च्युली त्याचं ट्रेनिंगचा सगळा वेळ गणित सोडवण्यात वाया जात होता म्हणून म्हणून तू गणितं सोडवून दिलीस. हे बघ, तुमचं जे काही ट्रेनिंग असेल ते असेल, पण ते माझ्या नवऱ्याच्या शिक्षणाच्या आड येता कामा नये प्लीज. ठीक आहे, लक्षात ठेवेन मी. मला एक सांग, राणा तालमीत का येतो? का म्हणजे? तालमीत का येतो राणा? कुस्ती खेळायला. करेक्ट. त्याने तिथे जाऊन गणित सोडवणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे तूही लक्षात ठेव, त्याचं शिक्षण पण त्याच्या कुस्तीच्या ट्रेनिंगच्या आड येता कामा नये प्लीज. कुस्ती, गणित, किंवा गोदक्का कर की खीर. अरे लाडू, मटण आणि खीर दोन्ही संग खायचं नसतं या. मटण आणि खीर संगत खाल्यावर काय होतं? अरे पोटात भांडणं सुरू होतात त्यांची. कसं काय? अरे त्यांच्या दोघांचं पटत नाही एकमेकांसंगट. का पटत नाही? आता ते काय माहिती नाही बाबा. खरं दोन्ही एकदम खायचं नसते बघ. नाही, मी खाणार. मी सोडवतो त्यांची भांडणं. लाडू मग मी जीव काय आकडे म्हणालास? म्हणलो की गोदक्काला ऐकवलं बी. कसलं आकडं? आणि मला कवा ऐकवलं? लाडू खोटं बोलायचं नाहीये. म्हणून दाखव आकडे. मग मला भूक लागल्या. म्हणून दाखव आधी, तोवर तुला जेवायला नाही. 1 2 3 5. अरे परत 4 विसरलास तू. अरे वरती पण सांगितलं ना मी 4 लक्षात ठेव म्हणून. सारखं सारखं 4 का विसरतोयस? जाऊ बाई, अहो कशाला ओरडताय हो बारक्या पोरावर? अहो घाबरलं किती आहे? अंजली अगं, अभ्यासाचा बारक्या पोराला लय बी ताण देऊ नये. तुझा का अभ्यासाचं ठीक आहे, पण हा खोटं बोलायला शिकलाय. काय रे, कुठे शिकलास खोटं बोलायला? जाऊ बाई, बारकी पोरं का नाही मोठ्या माणसांकडनं समज शिकत असतात. जर बारक्या पोरांनी नीट वागावं असं वाटत असेल तर आधी मोठ्या माणसांनी नीट वागलं पाहिजे. ते राणा भाऊजी तुमच्या बरोबर जादा असतोय ना लाडू? यापुढे जर का तू खोटं बोललास ना तर याद राख, तुलाही बघून घेईन आणि तुझ्या राणादांनाही बघून घेईन. कळलं? चल उठ आणि हात पाय तोंड धुवून घे, जेवायला वाढते. भूक नाही आहे मला. परत खोटं. चल
हात पाय तोंड धुवून घ्यायचे. चल. जेवा सारखं खोटं बोलतो. आलंय बाई बारक्या पोराचं. अहो चला जेवायला चला. अरे आत्ता कुठे गेले ते? जेवायची वेळ माहितीये ना. साहेबराव. अहो अहो कुठे गेले? अहो अरे इथेही नाहीयेत, मग गेले कुठे? अहो राणाजी. अहो 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 कुठे गेले? कुठे जातात? अहो फोन करायला पाहिजे. माऊ काय झालं? राणादा कुठं आहे? त्यांनाच फोन लावते. हे काय माहिती, फोन पण उचलत नाही. राणादा रुसून गेलाय. रुसून? होय, तू राणादा बरोबर रडली म्हणून तो कुठेतरी रुसून गेलाय. तू राणादावर रडली म्हणून राणादाला वाईट वाटलं असणार. आणि मला वाईट वाटतंय त्याचं काय? माऊ कुठे गेला असेल राणादा? कुठे जाणार? मयात जाऊन बरकत भाऊजींची दुःख शेअर करत असतील. बरकत भाऊजींनाच फोन लावते. वहिनी. हा वहिनी बोला की. हा यांना जरा फोन द्या. राणाच्या फोनला काय झालं? त्यांचा फोन लागत नाहीये. न जेवता तसेच बाहेर पडले. त्यांना फोन द्या, मला त्यांच्याशी बोलायचंय. अहो पर वहिनी, राणा इधर आला असला तर मी त्याला फोन देणार ना. राणा कुठे इधर आलाय? उगाच तुम्ही खोटं बोलू नका. घरात नाहीयेत म्हणल्यावर कुठे जातील जाऊन जाऊ. गुपचूप फोन द्या त्यांना. वहिनी खरंच राणा इधर आलेला नाही. तुम्ही उगाच मित्राची बाजू घेऊ नका. घरात सगळे वाट बघतात. तुम्ही फोन द्या त्यांना. वहिनी मी कसमशी सांगतो, राणा इधर खरंच आलेला नाही. आता मी झूट कशाला बोलू? मग कुठे आहे ते? आता मला काय माहिती. वहिनी काय झालंय? काय काही नाही. अभ्यासावरून मी जरा बोलले यांना तर आता गेलेत रुसून. आता या टायमाला कुठे गेलाय म्हणायचा? मयातच आले असणार. तुम्ही त्यांच्या नेहमीच्या जागेवर जरा बघता का? चालते, थांबा मी बघतो आणि तुम्हाला लगेच फोन करतो. हा हा. ह्या टायमाला कुठे गेलाय म्हणायचा? राणा, हे राणा. वरती का बघतो. राणा, हे राणा. राणा रे. राणा. 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 हे राणा. गेलाय राणा. हे ते बी नाही. राणा. अरे कुठे लपून बसलायस? राणा. कुठे बी नाही. तू बसलाय लपून येऊ. अरे राणा कुठं आहेस? राणा, वहिनी तिकडे वाट बघाल्यात. सगळी घरातली काळजी कराल्यात. अरे कुठं आहेस तू? हाक मार की मला. राणा. गेलाय म्हणायचं यो बाबा यो. राणा. हे राणा. अरे कुठे लपून बसला? ही की बाहेर आता. राणा. नाही यो.
वहिनीचं फोन करून सांगतो नाही म्हणून. हा आहेत का? अहो नाही, वहिनी सगळ्या मळ्यात हुडकलं बघा मी, पण इथे काय राहणार नाही बघा. तुम्ही काय लय बोललाय का त्याला? नाही हो, म्हणजे गणितावरून थोडस, पण एवढे रागवून जाण्यासारखं काही नव्हतं त्यात. एकतर स्वतः गणित सोडवली नाहीत, सखीकडून सोडवून घेतली आणि वर खोटं बोलली. मग मी बोलले दोघांनाही, यांनाही आणि सखीलाही. तू मॅनेजर आहेस ना? हो काय मॅनेज करायला आलीस? राणाजींची कुस्ती ना? हो अर्थात, हा काय प्रश्न आहे? मग तेच कर ना. उगाच नको ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न का करतेस? हे खूप साधे, यांना खोटेपणा येत नाही आणि तू त्यांना त्याची सवय लावू नकोस. खोटेपणाची काय सवय लावली मी? त्यांची गणितं त्यांना सोडवू दे. त्यांच्या वतीनं तू सोडवून द्यायची काही गरज नव्हती. अगं ऍक्च्युली त्याचं ट्रेनिंगचा सगळा वेळ गणित सोडवण्यात वाया जात होता, म्हणून मी म्हणून तू गणितं सोडवून दिलीस. हे बघ, तुमचं जे काही ट्रेनिंग असेल ते असेल, पण ते माझ्या नवऱ्याच्या शिक्षणाच्या आड येता कामा नये प्लीज. ठीक आहे, लक्षात ठेवेन मी. अहो वहिनी मग बरोबर आहे, तुम्ही त्याला बोललाय म्हणून त्याला राग आला नसणार, तर सखी मॅडमला बोललाय म्हणून तो राग आला असणार बघा त्याला. म्हणून तो मला वाटतं सखी मॅडम कडेच गेला असणार सॉरी म्हणायला. आत्ता ह्यावेळी? वहिनी तुम्हाला राणाचा स्वभाव माहितीच आहे ना. अहो त्याला जर वाटलं चूक आहे तर ते जाऊन सॉरी म्हणणार म्हणजे म्हणणार बघा. मग ये काय बी बघत नाही बघा, तो सखी मॅडम कडेच गेला असणार सॉरी म्हणायला. हा, स्वतः चुकीचं वागली, सखी मला उलटून बोलली, हे नाही दिसलं त्यांना? आणि आता वर तिच्याकडे जाऊन तिलाच सॉरी म्हणताय. हॅलो वहिनी, हा तुम्ही सखी मॅडम कडे चौकशी करून बघताय काय? हो, आता बघतेच यांना मी. काय करणार तुम्ही? तर बघाच तुम्ही. ठेवते. मी येऊ का? नको, तू इथे बस, अभ्यास करणे आले. आता काय राहणार त्याचं खरं नाही. जाऊ बाई, अहो काय झालं? कुठं चाललं एवढ्या रातच्याला? छपावली करायला काय? नाही, पण तुमचं तर जेवण व्हायचंय अजून. मी जरा बाहेर चालले, काम आहे. बाहेर काम तुमचं? ह्या टायमाला? नाही, काय काम आहे? राणाजींना बघायला चालले. राणा भाऊजींनी बघायला चालली म्हणजे? कुठे राणा भाऊजी? घरी आलं नाही अजून? अहो एवढी रात झाली तरी मी घरी कसं काय नाही आलं? आहेत कुठं? नाही माहिती मला. म्हणजे तुम्हाला ते माहितच नाही? अरे देवा, काय चाललंय काय या घरात? जाऊ बाई, राणा भाऊजी आजकाल तुम्हाला न सांगता जरा जादाच बाहेर राहायला लागले. फोन लागला नाही काय अजून? फोन लावून बघा बरं, एकदा फोन लावून बघा. अहो नाही लागत आहे, म्हणून तर बघायला चालले. अरे देवा, पण आता एवढ्या रातच्याला तुम्ही कुठं कुडकणार त्यातनी? नाही माहिती. काय माहित नाही तरी आम्ही तुम्हाला सांगत होतो, नवऱ्या संगत जरा जपून वागा. आपण नाही, परत जाळ काढला असेल तुम्ही तुमच्या नवऱ्यावर, मग नवरा काय करल? कटकट करणाऱ्या बायकोपाशी थांबल का प्रेमानं समजून सांगणाऱ्या मैत्रिणीकडे जाईल? हे बघा जाऊबाई, तुम्हासनी एक बहीण म्हणून सल्ला देतो, नवऱ्याला सांभाळणं हे आपल्याच हातात असतंय. तुम्हासनी काय तुमच्या नवऱ्याला सांभाळणं येणं झालंय बघा. बिचारा आमचं राणा भाऊजी कुठं असत्याल कुणास ठाव, उपाशी तापाशी कुणाच्या तरी दुसऱ्याच्या दारात जाऊन बसला असत्याल. नवरा माझा आहे ना, मी बघते काय करायचं. तुम्ही झोपा निवांत. बघा आता आम्ही निवांत जाऊ झोपतो. आई ग,
काय कुठं चाललीस एवढ्या रातच्याला? कुठे काय मग नाही. बरं ते समजू, जाऊ दे. चंदे जा बरं, आत्ताच्या आत्ता काय तर गोडधोड खायला आण आमच्यासाठी. जा, 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 जा. आवत आहे साहेब आता ह्या टायमाला? अगं खबरच तशी आहे. तू तू जा बरं, प्रश्न विचारत बसू नको. जा काय तर गोडधोड आण. जा 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 जा, जा. आणि लवकर आण ग. देवा गणपती बाप्पा पावला सर्व बाबा, खरंच. घ्या. अगं बाई खरंच पावला की. काय ग चंदे, कुठं गावलं तुला चॉकलेट? हा अहो ते लाडूच्या दप्तरात घावलं, ते ढापलं म्या. काय चोर बाई आहेस ग. हा बरं ते नाही, तुम्ही हे खावा आणि तोंड गोड करा आणि खबर काय ते सांगा की. सांगतो सांगतो. चॉकलेट आहे की नाही तोंडात? हा. नाही ऐक, आम्ही म्हणलं होतं का नाही त्या क्लिप वरनं आम्ही महाभारत घडवणार म्हणून? हा. महाभारत घडायला सुरुवात झाली की नाही बघ. म्हणजे ताईसाहेब ती क्लिप खरंच घबाड घावल्यावानी होती म्हणा की. एकदम बराबर. बरं ते नाही, मला खबर काय ते सांगा की काय झालंय. सांगतो सांगतो. चंदे, अगं ठोकळा रागाच्या भरात घर सोडून निघून गेला आणि मास्तरीन बसल्या गावावर हुडकत त्याला आता. काय सांगतायसा? हनुमान, तरी आम्ही सांगत होतो 10 वेळा त्या मास्तरणीला, नवऱ्याला सांभाळ नवऱ्याला सांभाळ, पण एक म्हणून ऐकलं नाही आमचं. उलट आमच्या लाडक्या दिरावर खार खाऊन असायची. अव पर ताईसाहेब तुम्हाला बी तर तेच पाहिजे होतं की. हा बरं आम्हाला बी तेच पाहिजे होतं म्हणा, पण आम्ही 10 वेळा सांगून बी तिने ऐकलं नाही आणि म्हणून ही कंडिशन आल्या. हे खरंय की नाही? एकदम खरंय बघा. होय. आता शिफारस केल्या आणि अंगलट आल्या असं झालंय बघ त्या मास्तरणीचं. नवरा बायको मधल्या महाभारताला आत्ता खरी सुरुवात झाल्या. चंदे तुला सांगतो, आता मास्तरीन या ठोकळ्यावर भडकणार. हा. ठोकळा मास्तरणीवर भडकणार. परत मास्तरीन ठोकळ्यावर. हा. ठोकळा मास्तरणीवर. हा. मग मास्तरीन ठोकळ्यावर, ठोकळा मास्तरीन, मास्तरीन ठोकळा, ठोकळा मास्तरीन, ते सायकलीची चेन असते अगं नाही, तिथल्या तिथं गोल 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 फिरत्या, तशी यांच्या भडका भडकीची चेन अशीच तिथल्या तिथं गोल 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 फिरत राहणार. मास्तरीन ठोकळा मास्तरीन ठोकळा मास्तरीन ठोकळा. बेस्टच की ताईसाहेब. हे दोघं नवरा बायको भांडणार म्हणजे लई मजा येणार. होय. अगं तुला सांगतो, आम्हाला तर आत्तापासूनच लई मज्जा यायला बघ. हा. तर एक काम कर, तू जा आणि त्या लाडूच्या दप्तरात नाही अजून 10-12 चॉकलेट असतील तर आणखी आण. आज जेवढं गोड खाऊ का नाही तेवढं कमीच आहे. जा जा कर चोरी बिंदास कर. अहो ताईसाहेब एकच होतं तेवढं दिलं की तू मसनी. बरं ते नाही, राणा तर खरंच कुठे गेला असतील हो. जाऊन जाऊन कुठं जाणार आणखी? बायको तर वैतागल्या, आता रडायला जो कोण खांदा देईल त्याच्याकडे गेला असेल. म्हणजे सखीकडं. एकदम बरोबर ओळखल्यास, हुशार झाल्यास ना तसं तू चंदे. आता चंदे तुला सांगतो, यो ठोकळा त्या मास्तरणीला तिकडच गावाला पाहिजे बघ. बरं ताईसाहेब तुम्ही म्हणतायसा तसं घावलाच तर मग बॉम्ब स्फोट. चंदे आवाज ऐकायला तयार राहा. धडाम.